या थोडा स्पीड ब्रेकर से कम लो थोड़ा। एक इथं माहिती दिली आहे बघा, स्टेपिंग आउट ऑफ बँकेट हॉल यू आर ग्रीटेड बाय एन एन्चेंटिंग ट्रिपल हाईट बॉल रूम। हे जे आहे ती काउन्सिल रूम आहे, हे बघा इकडे, म्हणजे मीटिंग वगैरे घ्यायची असेल तर ही काउन्सिल रूम, तिकडला होता तो हॉल होता म्हणजे राजाचं काम असताना, आणि हे काउन्सिल वगैरे म्हणजे तेवढं पुरतं तेवढं। मित्रांनो फायनली अजून एका नवीन लोकेशनवरती आलो आहेत। हे आहे लालबाग पॅलेस, जे होळकरांचंच आहे, होळकर डायनॅस्टी, होळकर साम्राज्याचंच आहे। आणि काउंटरवरती जाऊन हे तिकीट काढलं आहे कॅश देऊन, रोख कॅश देऊन, ऑनलाईन नाही बोलले त्यांनी। चला आता मध्ये जाऊयात। इथं पण असंच आहे, आपण जे ह्याला गेलो होतो ना, राजवाड्याला जे गेलो होतो तर तसेच चार्जेस आहे तिथेही। जवाहरलाल नेहरूची इथं मूर्ती आहे, तर मी त्यांना विचारलं की म्हणजे माहिती वगैरे काय, तर इथे असं बारकोड दिलेला आहे असा, तर त्या बारकोडवरती स्कॅन करायचं आणि एक ऑडिओ टूर अवेलेबल ॲट दिस लोकेशन, सॅगो ट्रॅव्हल बडी असं दिलेलं आहे तिथं। बघू आपण स्कॅन करू, मी बघतो, ट्राय करून बघतो। बापरे, हे बघा मित्रांनो, आतमध्ये बघू शकता सिक्युरिटी गार्ड, आणि हे बघा तेव्हा त्या काळातले चेअर टेबल्स, काय मस्त पॅलेस आहे। आपले घर 10 वर्षात पडून जातात आणि इथं 150 वर्ष झालं, इतकं शायनिंगवाला एवढा महल। मी खरं सांगतो, राजस्थानमध्ये मी हा असा महल नाही बघितला, पण इथं बघितला टॉप 1 नंबर। शेवटी अहिल्याबाईच्या म्हणजे ते फॅमिलीमध्येच होतं ते। 150 साल पुराने, 150 बघा, 150 वर्ष। चाचा आपका नाम क्या है? मेरा नाम हरिश्चंद्र मिश्रा है। आप कितने साल से हैं? 30 साल से। 30 साल से, मतलब ऐसे ही गाइड करते हो लोगों को? हाँ, जो पूछता है देखते कि अपन ड्यूटी करते हैं, हाँ ड्यूटी करते बता देते हैं कि हाँ एक पुरानी चीज़ है, बस बाकी तो नहीं। ठीक है ज़्यादा जानकारी, हम भी पूना से आए। अच्छा, हाँ, महाराष्ट्र से। जो चीज़ देखते हो चीज़ बता दे रही है, वो पुरानी पहले की है। तो बहुत अच्छा महल है। मैंने अब तक की जितना महल देखा ना, जितनी लाइट लगी अंडरग्राउंड लगी है सब, ये पत्थरों में लगा है, एक मतलब पहले से ही है, पहले का है। एक चीज पत्थर यहाँ के ऊपर था, उसी के अंदर एक लाइट लगी, कैसी लगी होगी, तार वार लगा करके सब फिर पूरी तभी के आज तक की लाइट खराब नहीं हुई, न तार खराब हुई है, वैसे कोई से बिल्कुल ही है। ऐकलं का मित्रांनो, तेव्हाच्या काळात अंडरग्राउंड लाइटिंग 150 वर्षांपूर्वी, आणि बघा कसली भारी लाइटिंग लावली, म्हणजे त्या अजून ये इसका खराब नहीं होता, कुछ नहीं होता, कुछ नहीं आता, पुराना है, 150 साल पुराना है, बघा 150 साल पुराना है, 150 वर्षापूर्वीच आहे। ठीक है, मैं अंदर बटन जो लगी इसमें भी सब लगी, पुरानी लोहे की बटन लगी है। हाँ क्या, जो बटन लगी लाइट की, ये लोहे की बटन लगी। हे बघा, हे जे बटन दिसत आहेत हे सगळे, हे बघा पूर्णच्या पूर्ण लोखंडी बटन आहेत। बघा बिलार्ड्स रूम आहे आणि खुर्ची त्यांची। ये कौन से महाराज है इधर, नाम तुकोजीराव होळकर। ये लाइट चालू, जो 6 लाइट लगी बीच में, ये सब खेलने के लिए। अच्छा, ये पेंटिंग वगैरह इस पे तब की है? ये सब किताबें पुरानी राजा महाराजा समय की है, सब ये उसी समय की है। हे बघा इथं वाचू शकता, बिलियर्ड कक्ष पुरानी है, उसी समय की है। वाह मित्रांनो, तुम्हाला वाईड अँगलमधून दाखवतो। इथं जे बुक्स आहेत, आता मोस्टली इथं तर जवाहरलाल नेहरूचे बुक्स तिथं खाली आहेत, आता ते थोडं ब्लर झालं आहे, पण बघा तेव्हाची लायब्ररी, हे फॅन वगैरे, हे तेव्हाची अंडरग्राउंड लाइटिंग केलेली आहे त्यांनी, बघा ना किती मस्त। खिड़की देखो तो सामने लाइट जाते, खिड़की देखो, हाँ ना, काच की आहे ना खिडकी, गोल टाइप की। हे बघा ते त्या जे खिडक्या दिसत आहेत तुम्हाला, आता आपल्याला ते जे काका आहेत त्यांनी सांगितलंच आहे, पण तरी शूटिंगला वगैरे इथलं सामान वगैरे हलवलं जातं म्हणजे असं बोलत आहेत त्यांनी। हे बघा त्यांचा बँक्वेट हॉल, डायनिंग रूम, किती टेबल आहेत बघा मित्रांनो। हे जे चेअर्स आहेत टोटल 48 काहीतरी चेअर्स आहेत, हे टोटल मिळून ना, म्हणजे ह्याची डायनिंग कॅपॅसिटी एवढी आहे। आणि मला एक सांगायचं आहे, हे बघा हे जे वरती दिसतंय तुम्हाला, हे
स्कल्पचर्स असे म्हणजे कोरीव काम जे दिसतंय तुम्हाला, तर हे पूर्ण ग्रीक मायथॉलॉजीला हे करतात, एक्सप्रेस केलेलं आहे त्याच्यात. बघा ना, पूर्ण सोन्याचा लेप लावणं, हे बघा हे वरती, एक मिनिट, हे बघा हे पुन्हा ही झुंबर वगैरे सगळं सगळं त्या काळचं आहे. हे पिक्चरची शूटिंग वगैरे असली तर हे म्हणे देतात म्हणे भाड्याने असंच. आता बरोबर आहे, गव्हर्नमेंटला पेमेंट भेटत असेल. बघा हे लाईटीचे त्यांचे बटन्स जे होते त्या काळचे, आपले खटके तसले असायचे बघा. काही खेड्यात सुद्धा अजूनसुद्धा सापडतात बघा आपल्याला जे खटके आपले ह्याचे जे असतात बघा, काय आपण म्हणतो काय फ्यूज मीटरचे जे खटका पडला आपण म्हणतो, सेम त्या टाईपमध्ये हे खटके आहेत. तुम्ही जर पॅलेसला आलात तर प्रत्येक ठिकाणी असा QR कोड दिलेला आहे, तर ते स्कॅन करून त्या ह्याची माहिती भेटू शकते. आता मी काही ठिकाणी स्कॅन केले, काही ठिकाणी नाही, म्हणजे काही आधीच यूट्यूबला व्हिडिओ बघितले होते मी त्याच्यामुळे. आता हे लोडिंग लिफ्ट आहे. लोडिंग लिफ्ट म्हणजे सामान वगैरे वरती नेताना वगैरे, तर ही लिफ्ट, या लिफ्टचा वापर करायचे. पुन्हा बॉलरूम, आता तुम्हाला माहीतच असेल, जे हॉलिवूडचे जास्त दिवाणे वगैरे आहेत बघा, त्यांना बॉल हा कन्सेप्ट माहीत असेल. बॉल म्हणजे एक प्रकारचा डान्स असतो आणि म्हणजे ते तुम्हाला करायचं असते. ज्यांनी सिरीज मूवीज वगैरे, हॉलिवूड मूवीज वगैरे बघितला त्यांना माहीत असेल, नसेल बघितला तर यूट्यूबवर बघा तुम्ही. मग हे बॉलसाठी आहे बघा, हे बॉलरूम स्पेशल बँक्वेट हॉलमध्ये स्पेशल बॉलरूम म्हणजे हे केलेलं होतं. एक इथं माहिती दिली आहे बघा, स्टेपिंग आउट ऑफ बँक्वेट हॉल यू आर ग्रीटेड बाय एन एन्चेंटिंग ट्रिपल हाईट बॉलरूम. म्हणजे मी आता तुम्हाला जे बॉलरूमचं सांगत होतो, वुडन फ्लोर ऑफ बॉलरूम सीट्स ऑन अ बेड ऑफ आयर्न स्प्रिंग्स विच प्रोव्हाइड गेस्ट लिटल बाउन्स. म्हणजे ते बाउन्स होतात चक्क फ्लोअर, ते खालची फरशी, म्हणजे जे त्यांनी मॅट वगैरे टाकला असेल काय शाही थाट होता बघा, विचार करा. हे बघा इथं वाघ, म्हणजे त्याचं कातड असणार आहे, पण ते मसाला वगैरे भरलेला असतो ना, तर ते असणार आहे टाकलेला. हे बघा हे आहे विमेन्स डायनिंग रूम, लेडीजसाठी जेवणाची सोय, स्पेशल रूम. ते वरती नक्षीकाम बघा तुम्ही, बाप रे. बघा हे जे आहे ते मेन्स डायनिंग रूम आहे. लाईट्स वगैरे बघा, वरचं नक्षीकाम बघा कसलं आहे केलेलं, खतरनाक कोरीव काम जे म्हणतो आपण. कुठून कामगार आणले असतील. बघा हे लेडीजचं वॉशरूम, त्या काळात सुद्धा किती मस्त सेपरेट लँट्रिन्स होत्या सगळ्यांना लेडीजसाठी वेगळं. इकडं काहीतरी आहे अजून कन्स्ट्रक्शन तुमचं अंडर चालू आहे वर्क. मित्रांनो हे बघा, हे आहे द क्राऊन पॅलेस, द क्राऊन हॉल, म्हणजे जिथं मेन राजा बसायचे. हे बघा पलीकडे तिथं, आणि बाकीचे मग त्यांचे मंत्री, असोसिएट्स वगैरे सगळे स्टाफ वगैरे इकडे बसायचं. बघा हे त्या काळचं असंच आहे अजूनसुद्धा. आणि हे सिलिंग बघा तुम्ही, सिलिंग जे आहे तर हे सिलिंग आहे बायबलमधलं. आणि इकडे जे आपण मागे जे बघितलं, हे इकडलं जे सिलिंग आहे हे सिटिंग रूम आहे. हे बघा हे सिटिंग रूम आहे. तर ह्या सिटिंग रूमचं जे सिलिंग आहे हे आय थिंक ग्रीक मायथॉलॉजीशी रिलेटेड आहे, असंच काहीतरी आहे. हां हे बघा इथे बघू शकता तुम्ही, ग्रीक मायथॉलॉजीशी रिलेटेड आहे. म्हणजे जरी आपलं बिल्डिंग जरी इंडियन असली, म्हणजे हे स्ट्रक्चर जरी इंडियन असलं तरी ग्रीक मायथॉलॉजी म्हणजे बाहेरचा खूप इन्फ्लुएन्स आहे या बिल्डिंगवरती. हे बघा हे जे आहे ते हे आहे वेस्टर्न डायनिंग. म्हणजे आपण मगाशी जे बघितले ते इंडियन डायनिंग होती. तेव्हाचे पेंटिंग्स वगैरे बघा, बोटची पेंटिंग आहे. हे बघा इथं सुद्धा सिलिंग बघा, इथं सुद्धा फॉरेन दिसेल तुम्हाला. तेव्हा तुकोजीराव होळकर वगैरे म्हणजे प्रिन्सली स्टेट यायचं ना होळकर साम्राज्य, तर त्याच्यामुळं एखाद्या वेळेस असंही असू शकतं की ब्रिटिशांच्या इन्फ्लुएन्समुळे त्यांना असं करावं लागायचं. पण जी आहे ती काउन्सिल रूम आहे. हे बघा इकडे म्हणजे मीटिंग वगैरे घ्यायची असेल तर ही काउन्सिल रूम. तिकडला होता तो हॉल होता म्हणजे राजाचं काम असताना, आणि हे काउन्सिल वगैरे म्हणजे तेवढ्यापुरतं जेवढं मीटिंग वगैरे असेल तर तेव्हाची काउन्सिल रूम. तर मला वाटतं अशा प्रकारे नाही अजून एक काहीतरी आहे, थांबा वेट. किंग्स ऑफिस. ओके, द किंग्स ऑफिस इज अ ट्रू एक्झाम्पल ऑफ क्लासिक एलिगन्स, रिचनेस अँड सोफिस्टिकेशन ऑफ महाराजा. द सिलिंग अँड वॉल्स डेकोरेटेड विथ स्टोको. हां माहिती, तुम्ही म्हणसाला तुला येतं इंग्रजी वाचायला, लय वाचून दाखवतो, असा विषय काय नाही. हे HH ऑफिस, आय थिंक ते महाराजाचं ऑफिस आहे, म्हणजे आय थिंक काय तिथं दिलं आहे. आणि हे बघा मध्ये बघा तुम्ही किती मस्त दिसतंय. मला एक सांगायला मला आवडेल की ह्याच्यात लाईटिंग्स वगैरे बघा तुम्ही. इथं एक लाईट आहे, इथं एक लाईट आहे, म्हणजे ते कॅन्डलवाले तसले बल्ब आहेत. आणि इथं आपले ते तसले थॉमस एडिसनवाले बल्ब फुटणारे टंगस्टनवाले
आणि मध्ये हे लायब्ररी टाईप म्हणजे हे शोकेस आहे. इकडं मध्ये वॉच पण आहे एक. मधलं आपलं सगळं फिरून झालं आहे आणि वर बेडरूम वगैरे असं काही काय आहे, पण ते स्टाफच्या कमीमुळे त्यांनी बंद केलं आहे असं बोलले ते. तिथं खूप मस्त आहे, पण आता व्हिडिओ काढायला वेळ पण नाही आहे आम्हाला, दुसरीकडे पण जायचं आहे अजून. चार प्लेसेस झाले ह्याच व्हिडिओमध्ये. होप की तुम्ही व्हिडिओ बघितला असेल शेअर वेअर करा, की व्हिडिओ आवडले असतील तर शेअर करून टाका, झप्पाझप लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, आम्ही जिथून स्टार्टिंगला म्हणजे एंट्री जिथून केली होती का तिथून आता एक्झिट नाही केलेलं, एक्झिट दुसऱ्या साईडनं गेले. माझ्या मागं बघा. कधी इंदोरला आलात ना नक्की 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 या इथं लालबाग पॅलेसला. एक नंबर आहे, एक नंबर. म्हणजे विचार करा तेव्हाची. आता राजस्थानचे काही किल्ले मी तुम्हाला दाखवले, काही नाही दाखवले, येतील त्याचे पण व्हिडिओ येतील. पण तिथं रिनोव्हेशन केलेलं आहे, थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे. मध्ये ते एक म्हणजे जे असतात ते त्यांचा स्टाफ आहे ना, तर ते बोलले की जेव्हा फर्स्ट पेंट दिला आहे त्याच्यानंतर एक सेकंड टाईम एकदाच पेंट दिला 1800 कितीतरीमध्ये, 1900 काहीतरी वाटतं. आणि मग झालं, त्याच्यानंतर अजून पेंटच दिलेला नाही, तोच पेंट आहे अजूनसुद्धा. विचार करा. आणि एकदा जवाहरलाल नेहरूनं मिटिंग वगैरे काहीतरी इथं घेतली होती वाटतं, काँग्रेसच्या काळात काहीतरी उद्घाटन केलेलं. नेहरू शताब्दी समारोह लालबाग 1988 मुख्यमंत्री श्री अर्जुन सिंहद्वारा उद्घाटित. मध्ये त्याच्यामुळे इथं नेहरूचं जास्त असं दिसतं आपल्याला, नाहीतर बाकी ओके. चला पुढच्या लोकेशनला जाऊयात आता. तुम्हाला दिसायला असेल दिवस मावळला आहे जरा. माझा हात दुखतो, मी ट्रायपॉड आणलेला नाही, असं बोट असं पकडू मोबाईल हात दुखायला माझा.